याची साथ जी मिळते ती अक्षय भोईर यांच्या संकल्पनेतून आलेली आहे। यानंतर श्रीयुत रोशन पाटील, हा कार्यक्रम आपण बघत आहात, माझ्या हातात स्टेज आहे, लोकांना वाटतं कार्यक्रम मी साकार केलाय, परंतु या कार्यक्रमाच्या मागे सुद्धा पडद्यामागचे सूत्रधार असतात आणि तो चेहरा आपल्याला लगेच बघायला मिळेल, ते म्हणजे रोशन पाटील। मी हा जो YouTube लाईव्ह आहे ती संकल्पना घेऊन त्यांनी स्वतः आपल्या मित्राकडून तो YouTube लाईव्ह या मंडळाला फ्री मध्ये दिला, त्यांचंही मंडळातर्फे आम्ही स्वागत करतो रोशन पाटील। तसेच श्रीयुत चेतन कदम, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कार्यक्रमात विजेचा व्यत्यय येतो आणि अशा वेळेस जनरेटरची व्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली असे चेतन कदम मंडळाचे उपाध्यक्ष, तसेच यांनी वैयक्तिक देणगी सुद्धा जमा करून मंडळाला सहकार्य केलेले आहे, यासाठी त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी होत आहे। जी फोटोग्राफी आपल्याला या ठिकाणी दिसते त्यांना सुद्धा आणण्याचं मोठं श्रेय हे त्यांनी घेतलेलं आहे। ओके, तर मंडळाकडे आर्थिक बल खूप कमी असल्याने मंडळाने एक ठराव पास केला की प्रत्येक सदस्याने आपल्याला जमेल तितके वैयक्तिक देणगी जमा करायची, जेणेकरून मंडळाला आर्थिक सहाय्य भेटेल। ठरल्याप्रमाणे सर्वाधिक देणगी श्री राजन गौतम गारुड सर यांनी जमा केली, तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि यासाठी त्यांचा विशेष सत्कार करण्यात येतो। सरांनी पुढे यायचं आहे। एकदा गरुड सरांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद। खरं तर माझा सत्कार केलाय तो मी करावं नाही म्हणून त्याच्याकडे माईक दिला। मंडळाकडे खरंच आर्थिक बल कमी होतं, त्यावेळेस तब्बल 20 ते 25 हजाराची रक्कम माझ्या मित्रांनी दिली। त्या मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी आम्हाला मंडळासाठी मदत केली। ती माझी वैयक्तिक मदत नव्हती, ती सर्व मित्रांनी दिली होती। आणि सुधाकर शेट्टी याचा उगमदाता होता, ज्याने सांगितलं सर असं केलं तर कसं होईल, तर माझ्या डोक्यात सुपी कल्पना आली। सुधाकर शेट्टी खूप खूप धन्यवाद। असे व्यक्ती आपल्या मंडळात आहेत, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात। यानंतर आपण वळणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी आपला निकाल। तत्पूर्वी निकालाच्या आधी मी परीक्षकांपैकी एकांना विनंती करतो की आपला कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे सांगावं, कारण पुढील वर्षी आम्हाला त्यामध्ये काहीतरी बदल तरी करता येईल। मी अशोक पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे। सर्वांना नमस्कार। या ठिकाणी नवतरुण मित्र मंडळ मालकरीपाडा सफाळे आयोजित हा नृत्याचा जल्लोष कार्यक्रम पाहताना अतिशय आनंद वाटला। खूप सुंदर असं आयोजन नियोजन आणि हे कार्यक्रम पार पाडत असताना त्याच्यामागे अनेक लोकांची मेहनत असते, योगदान असते। या ठिकाणी आज परीक्षक म्हणून आम्ही जेव्हा सर्व नृत्यांचं डोळ्यात तेल घालून निरीक्षण करत होतो, खरं तर आम्हाला स्पर्धेचा आनंद घेता आला नाही, कारण की परीक्षकांची सुद्धा एक परीक्षाच असते। ज्या वेळेला आपण एक पंच म्हणून कार्य करत असतो, पंच म्हणजे परमेश्वर असतो आणि अतिशय निपक्षपातीपणे तो निकाल देणं हे पंचांचं आद्य कर्तव्य असतं। या ठिकाणी सरांनी माझा एक गुणवंत शिक्षक म्हणून उल्लेख केला आणि खरोखर या जंगलपट्टी भागामध्ये आम्ही अनेक वर्ष, मी गेली 32 वर्षे झाली शिक्षकीय पेशा पार पाडत असताना अनेक वेळा मी या ठिकाणी परीक्षकाचं कार्य केलेलं आहे। या सफाळे गावाशी आमची खूप जवळची नाळ जोडलेली आहे। नावझे गावचा मी मूळचा रहिवासी असून माझ्या गावात सुद्धा असे अनेक कार्यक्रम पार पडतात। त्यावेळेला आम्ही राजन सरांना सुद्धा निमंत्रित करतो, ते सुद्धा आम्हाला मदत करतात। असो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। अतिशय छान ह्या स्पर्धा पार पाडलेल्या आहेत। मी पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो व रजा घेतो। धन्यवाद।
थँक्यू सर. जाता जाता काही गोष्टी राहून जाऊ नये याकरिता पुन्हा एकदा काही 4 लोकांना मी बोलवतो तुमच्या परवानगीने आणि त्यांचा सन्मान करूया, कारण ते होते म्हणून हा कार्यक्रम झाला. श्रीयुत योगेश भोईर LED स्क्रीन ज्यांनी वाड्यावरून आम्हाला उपलब्ध करून दिली, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. लगेचच तुमचा सन्मान मंडळातर्फे आपल्या करायचा आहे. त्यानंतर लगेच वैभव घरत माझ्या बाजूलाच उभे आहेत फोटोग्राफर, यांचंही आपण स्वागत करूया. लगेचच द्यायचंय, या लगेच या आपला वेळ नाहीये, वेळ झालेला आहे, त्यांना लांब जायचंय डान्सरलांना. वैभव घरत यांनी पण लगेच यायचंय. वैभव घरत फोटोग्राफर, मी चेतन कदम यांना विनंती करतो की फोटोग्राफी त्यांची घ्यायची. आणि वैभव घरतचं एकदा जोरदार टाळ्या वाजून कौतुक करा की कोणत्याही प्रकारची फी न घेता मंडळाला फ्री मध्ये सहकार्य केलेले आहे, त्यामुळे त्याचा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी सत्कार करूया. तेजस पाटील या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. तेजस पाटील फोटोग्राफर. श्रीयुत सतीश घरत 9 दिवस सतत डीजेचा आस्वाद आम्हाला ज्यांनी नवरात्रीला दिला असे सतीश घरत यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय, त्यांचाही सन्मान आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. सतीश घरत नसतील तर डीजेवर जे कोणी आता बसलेले आहे त्यांनी पटकन येऊन त्याचा सत्कार सन्मान घ्यायचा आहे. सतीश सोबत तुम्ही पण होतात, लगेच स्टेजवर यायचं आहे. तसेच अक्षय भोईर डीजे त्यांनी सुद्धा यायचंय स्टेजवर. हा पण 9 दिवस सतत आणि आजही आमच्या बरोबर आहे, गेले 4-5 तास झाले. अक्षय भोईरसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. दोघांच्या ट्रॉफ्या तू जर घेतल्यास तर अतिउत्तम होईल. जोरदार टाळ्या अक्षय भोईर आणि सतीश घरत यांच्यासाठी. असे व्यक्ती आहेत म्हणून आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी मिळते. श्रीयुत तेजस पाटील, या ज्या ट्रॉफ्या तुम्ही बघत आहात सुंदर, या ट्रॉफ्या आम्हाला ज्यांनी दिल्या ते म्हणजे श्रीयुत तेजस पाटील ब्रदर्स ट्रॉफी टी-शर्ट. तसेच श्रीयुत नितेश पाटील नेटवर्क YouTube लाईव्ह जे आपण या ठिकाणी करत आहेत, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि श्रीयुत उत्कर्ष आणि मकरंद यांच्यापैकी जर कोणी या ठिकाणी उपस्थित असेल, कारण आम्हाला गेल्या 4 तास ते 5 तास वायफायची मोफत सुविधा ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. उत्कर्ष आणि मकरंद यांनी आम्हाला ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे, धन्यवाद. आता आपण लगेच वळूया निकालाकडे लगेच वळतो. मागच्या वर्षी आमच्याकडून जी चूक झाली ती आम्ही सुधरवली आणि यावर्षी ग्रामीण विभाग ठेवला. ग्रामीण मालकरी पाडा. कसं असतं, कोणताही कार्यक्रम म्हटलं की चुका होत राहतात, परंतु त्या पदरात घ्यायच्या असतात. ग्रामीण मालकरी पाडा या गटामध्ये उत्तेजनार्थ 500 रोख रक्कम श्रीयुत मनीषा पाटील यांच्याकडून आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. मी स्टेजवरील मान्यवरांना विनंती करेल की हा उत्तेजनार्थ रोख रक्कम 500चं पारितोषिक जात आहे. श्रेया वर्तक यांनी लगेच स्टेजवर यायचं आहे. श्रेया वर्तक, जोरदार टाळ्या श्रेया वर्तक साठी. श्रेया वर्तक, ठीक आहे, आम्ही त्यांचं पारितोषिक पोहोचूया, उशीर झालेला आहे. उत्तेजनार्थ दुसरं रोख रक्कम 500 यारी ग्रुप निखिल पाटील यांच्याकडून आम्हाला मिळालेले आहेत रोख रक्कम. यारी ग्रुप यांनी स्टेजवर यायचं आहे. यारी ग्रुप लगेच या, पळत या. यारी ग्रुप ग्रामीण गटातील या गटाला पारितोषिक मिळालेलं आहे. यारी ग्रुप लवकर या, धावत या, वेळ झालेला आहे. आणि यानंतर तृतीय पारितोषिक 500 रोख रक्कम श्रीयुत रोशन जाधव यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. रोशन जाधव या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. रोशन जाधव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. मी परीक्षकांना विनंती करतो तुम्ही पण यायचं आहे. पप्पीबाई सोनार तुम्ही पण या सर्वांनी या. सर्व बक्षीस आपण गौरव बंगारा साहेब या पुढे या, सर्वांनी पुढे या. तृतीय पारितोषिक रुपये 500 रोख रक्कम श्रीयुत रोशन जाधव यांच्याकडून आम्हाला मिळालेले आहेत. आणि जात आहे ते मृण्मयी जाधव हिला हे पारितोषिक जात आहे, कृपया ते घेण्यासाठी तिने स्टेजवर यायचंय. मृण्मयी जाधव. आणि विशेष म्हणजे वडिलांचंच बक्षीस मुलीला मिळतंय. रोशन जाधव यांच्याकडून मिळालेलं पारितोषिक मुलीला जात आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1000 रुपये रोशन जाधव यांच्याकडूनच आपण दिलेला आहे आणि ते जात आहे
आयकॉन स्टार यांनी यायचं आहे स्टेजवर. आयकॉन स्टार लगेच चला. आयकॉन स्टार ठीक आहे, दोघं तिघं या, चला पटापट या. आयकॉन स्टार रोशन जाधव यांचं हे पारितोषिक रोख रक्कम 1000 रुपये आणि प्रथम पारितोषिक 2000 रोख रक्कम रोशन जाधव यांच्याकडूनच प्राप्त झालेले आहेत. आणि ते पारितोषिक जात आहे, कोण असेल ग्रामीण गटामध्ये? कोण ऐकायला आलं नाही पण मात्र आवाज बरोबर होता. दृष्टी घोष, जोरदार टाळ्या. दृष्टी घोष 2000चं पारितोषिक आणि रोख रक्कम. दृष्टी घोष लवकर यायचंय. दृष्टी घोष लवकर लवकर धावा मारायची. यानंतर आपण उत्कृष्ट नृत्य परीक्षण केलेलं आहे. या ठिकाणी लहान गटाचं नृत्य जल्लोष नवतरुणता 2024 जिल्हास्तरीय लहान गटामध्ये तृतीय पारितोषिक श्रीयुत भूषण मधुकर पाटील व श्रीयुत रोशन मधुकर पाटील यांच्याकडून उत्कृष्ट नृत्य पारितोषिक. मी मधुकर पाटील या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. मधुकर पाटील या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया स्टेजवर या. मधुकर पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. तृतीय पारितोषिक ₹700 रोख रक्कम आणि ट्रॉफी मधुकर पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते जात आहे. गर्ल्स पॉवर, गर्ल्स पॉवर, गर्ल्स पॉवर, गर्ल्स पॉवर. काका मध्ये या, काका मध्ये या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करा. या इथे मध्ये, इथे या सर्वांनी आम्हाला ट्रॉफी आणि इतर गोष्टीमध्ये मदत करून सहकार्य केले, त्यामुळे त्यांच्या हस्ते आणि सर्व परीक्षकांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1000 आणि ट्रॉफी सन्मान चिन्ह पुन्हा एकदा श्रीयुत मधुकर पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते जात आहे. स्माइली डान्स ग्रुप आहे का कोणी? स्माइली डान्स ग्रुप, कृपया स्माइली डान्स ग्रुप नसेल तर आपण प्रथम पारितोषिक जाऊया. उत्कृष्ट नृत्य बक्षीस वितरण लहान गट. प्रथम पारितोषिक 2000 रोख रक्कम श्रीयुत मधुकर पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते जात आहे. मंगळा गौर ग्रुप लगेच यायचं आहे. कोण आहे मंगळा? उमेश सर ठीक आहे, नसतील तर आपण लगेच मोठ्या गटाकडे वळूया, वेळ फार झालेली आहे. नवतरुण मित्रमंडळ मालकरी पाडा यांच्याकडून रोख रक्कम व ट्रॉफी. मी काकांना विनंती करतो की त्यांनी खाली जायचं आहे. धन्यवाद काका. नवतरुण मित्रमंडळ मालकरी पाडा यांच्याकडून रोख रक्कम आणि ट्रॉफी. तृतीय पारितोषिक या वर्षीचा नृत्य जल्लोष नवतरुणता 2024 जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा मोठा गट. तृतीय पारितोषिक ₹2000 रोख रक्कम श्रीयुत राकेश भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर रोख रक्कम देण्यासाठी यायचं आहे. आणि श्रीयुत पप्पीबाई सोनार यांच्या हस्ते जात आहे पारितोषिक. पॉम्सी ढोल नृत्य, पॉम्सी ग्रुप ढोल नृत्य. यस हो यस, थँक्यू. नवतरुण मित्रमंडळ मालकरी पाडा यांच्याकडून रोख रक्कम व ट्रॉफी. पॉम्सी ढोल नृत्य श्रीयुत राकेश भोईर आणि पप्पी सोनार यांच्या हस्ते आपण देतोय. राकेश भोईर धन्यवाद. द्वितीय पारितोषिक 3000 रोख रक्कम श्रीयुत चेतन कदम व गौरव बंगारा साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण देतोय. चेतन कदम यांनी वरती यायचंय. द्वितीय पारितोषिक 3000 रोख रक्कम आणि पारितोषिक जात आहे. बदाई नृत्य सागर कला पथक या. बदाई नृत्य यांना परीक्षकांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे.
उत्कृष्ट डान्स या ठिकाणी सर्वांनी केलेले आहेत, त्यामुळे सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रम झाला की आपण सर्वांनी डीजे डान्स नक्कीच करूया। यस, तुमचं मनपूर्वक अभिनंदन। मी मान्यवरांना विनंती करेल की या सर्व ग्रुपचं आपण कौतुक करावं। अतिशय सुंदर असं या ग्रुपचा डान्स आपण बघितलेला आहे। या ग्रुपकडे राजाशिव छत्रपती नाटक सुद्धा हे सादर करतात असं मला कळालेलं आहे। संधी मिळाली तर पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। अतिशय सुंदर असं या ठिकाणी नृत्य यांनी सादर केलं होतं। मला वाटलं स्टेज तोडून टाकतील, मात्र स्टेज वाचला, कारण आम्ही खूप मोठा स्टेज बनवला होता। यस, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, टाळ्या वाजवा प्लीज। आता शेवटचा आहे वेट अँड वॉच। थंडी जरी वाजत असली तरी टाळ्या वाजवा, म्हणजे थंडी जाणार नाही। आणि अभिनंदन पुन्हा एकदा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आणि दरवर्षी या, आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद। यानंतर वळूया शेवटचं पारितोषिक। शेवटचं नाही तर ते या वर्षीचा नृत्य जल्लोष नवतरुणता 2024 मोठा गट प्रथम पारितोषिक रोख रक्कम 5000 नवतरुण मित्रमंडळ मालकरीपाडा यांच्याकडून रोख रक्कम आणि ट्रॉफी श्रीयुत अक्षय भोईर आणि वंदनाताई शेट्टी यांच्या हस्ते आपण देणार आहोत। मी अक्षय भोईर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय। मंडळाचे कार्याध्यक्ष आणि श्रीमती वंदनाताई शेट्टी तसेच सर्व मान्यवर आणि आमचे परीक्षक यांना विनंती की या सर्व ग्रुपचा आपण सन्मान करायचा आहे। प्रथम पारितोषिक 5000 रोख रक्कम कोणाला जात असेल? कोणाला? नक्की नाही, तुमचं चुकलेलं आहे। मनोहर ग्रुप नाही, माझं बरोबर आहे। मनोहर ग्रुप जोगवा, जोरदार टाळ्या। मनोहर ग्रुप जोगवा। मनोहर ग्रुप जोरदार टाळ्या। या डीजे डीजे मनोहर ग्रुपचे सर्व पालक सर्वांनी वरती यायचंय। सर्व पालक रात्रीचे 1:30 वाजेपर्यंत तुम्ही मुलांना ठेवलेला आहे। तुमचं कौतुक, तुमचा डान्स अप्रतिम होता। धन्यवाद। माझे मित्र सगळ्यांनी पहिले फोटो घ्या, आपण पारितोषिक घेऊया आणि मग एन्जॉय करूया। खूप सुंदर डान्स केला मुलांना तुम्ही। आमच्या निमंत्रणाला मान देऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय वंदनाताई शेट्टीताई, माननीय गौरव बंगारा साहेब, श्री पप्पीबाई सोनार, प्रकाश काळे सर्वजण उपस्थित राहिले। तसेच काळे मेजर शेळके मेजर या ठिकाणी उपस्थित होते। या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित नृत्य परीक्षक आपले सर्वांचे लाडके करण राबडे सर, अशोक पाटील सर, तसेच वेशभूषा परीक्षक श्रीयुत विकास जाधव सर आणि श्रीयुत प्रदीप गायकवाड सर यांचे मी आभार मानतो। आपल्या मालकरी पाड्यातील सर्व ग्रामस्थांचे तसेच जमलेल्या सर्व रसिकांचे सुद्धा मी आभार मानतो। या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी आभार मानतो। तसेच नवरात्र उत्सव खूप चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हातभार लावला अशा सर्व व्यक्तींचे मी आभार व्यक्त करतो। आपल्या गावातील लोकांनी तसेच सफाई स्टेशन दुकानदारांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात वर्गणी देऊन देणगी देऊन या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हातभार लावला, यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आपल्याला जाहिरात स्वरूपात दिलेल्या सर्व देणगीदारांचे मी आभार मानतो। उत्कृष्ट गरबा नृत्य ज्यांनी 9 दिवस बक्षीस दिले त्यांचे मी आभार मानतो। आपल्याला दिसत असलेल्या बॅनरसाठी डीजे 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 मला आभार व्यक्त करू द्या। डीजे आपल्याला 10 दिवस ज्यांनी डीजे मंडप डेकोरेशन दिले त्यांचेही आभार। आपल्याला दिसत असलेल्या बॅनरसाठी जनार्दन गुंडे आणि रोशन पाटील यांचे वडील श्रीयुत मधुकर पाटील यांनी बॅनर फ्रेम बनवून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो। 10 दिवस डीजे आणि मंडप डेकोरेशनसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे मी आभार मानतो। LED स्क्रीन फोटोग्राफर पाटील नेटवर्क मंडपवाले यांचे मी आभार मानतो।
मंडळाचे सदस्य श्री चेतन कदम यांनी आपल्याला जनरेटर उपलब्ध करून दिला, त्यांचे आभार. श्री नवतरुण मित्र मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो की प्रत्येक वर्षी आम्हाला सहकार्य करून नवरात्र उत्सव यशस्वी करण्यास मदत करा. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवतरुण मित्र मंडळाचे सर्व सभासद यांनी दरवर्षी यावर्षी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एवढे बोलून हा कार्यक्रम इथे समाप्त झाला आणि डीजेला विनंती करतो की त्यांनी जोरदार डीजे वाजवायचे. धन्यवाद, धन्यवाद. डीजे 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 सॉरी, घाईघाईत राहून गेले. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला नृत्य परीक्षण करण्यास खूप सहकार्य केलं त्यांचाही मी मंडळातर्फे या ठिकाणी अक्षय भोईर यांना विनंती करतो. त्यांनी यांचा नृत्य परीक्षक मिथुन पाटील, अक्षय भोईर आणि सचिव यांनी वरती यायचंय. आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं अशा परीक्षकांना आपण या ठिकाणी नाही याच झाला, लवकर वेळ नाही आपल्याकडे, मला सकाळची गाडी पकडायची. या मिथुन वैद्य यांच्या हस्ते आम्ही आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आम्ही परीक्षकांचा सन्मान करू इच्छितो. अशोक पाटील सर यांनी पुढे यायचंय. अशोक पाटील सर यांनी खूप वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुंदर असं परीक्षण केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तसेच करण राबडे, हा म्हणजे या मातीचा आहे, या मैदानाचा आहे, याचंही आम्ही स्वागत करू इच्छितोय. करण राबडे यांनी नेहमी सहकार्य करावं आणि करण राबडेमुळेच हा कार्यक्रम लांब गेला असं मी सांगतो. आणि सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानून डीजे आता मात्र डीजे वाजवा. धन्यवाद.